चाललो आहे आता खाली मार्केटमध्ये, तर तुम्हाला दाखवते मार्केट. आणि आता गळ्यात तर काहीच नाही माझ्या, तर असं घ्यायचे गळ्यातल्या घ्यायला चालले आता मी. तर त्याच्यामुळं गळ्यातलं नसलं आता मी ना काय पोतीतलं घेते, कारण कसं ते जरा ना हे होतं, ते खाली पडलेलं आता काही सापडायचं नाही, म्हणजे इथं उतायचं तरी नाही. काय लिफ्ट आहे ते लिफ्ट. अरे पिशवी राहिली ना, पिशवी. चला चला आता जातो आम्ही, भेटूया मार्केटमध्ये. कोणतं नाही ग, तिने असं डायरेक्ट फेकलं असेल, तरी आता आम्ही बघितलं जाता जाता. काय माहिती कुणाला सोन्याचं म्हणून त्यांनी उचललं पण असेल लगेच. जाऊ दे आता काय करणार, नाही सापडलं. अगे अशी गाडी पडती बर का, पडन बघा. ही काय करत होती, गाडीवर बसली, ती गाडी पडली असती. चला चला नाही सापडते, जाऊ दे आता. चल प्रांजल चल, जाऊ दे आता, दुसरं घेऊ. त्याची वॉरंटी होती 1 वर्ष तरी ते टिकलं असं. नवीनच होतं, मी घातलं म्हणजे घालत नव्हतं, एवढं प्रमोशनचं होतं. जाऊ दे आता, चाललो आता भाजी आणायला. तरी बघितलं आत्ता, कारण मगाशी नाही बघितलं. पाय घुसरून न पडला तो बोंबलिशन, टना टना तू बोंबलिशन, टना टना. आताच घरी आलोय, तर तुम्हाला गळ्यातलं आणले, साधंच आणले बरं का. कारण ना ते आणलं ना चैनीतल्या टाईप, तर त्यांनी ना अजून खाजवण. हा सांगते पण फेकून दिलं. तर भाजीला घेऊन आलो, 800 रुपये गेले आता, 800. तर तुम्हाला दाखवते काय काय आणलं. हे बघा, थोडंसं ड्रायफ्रूट आणलंय, कारण ना मला नाही का हे बघा, एक चोकोज आणले त्यांना. मला एक ब्रश आणला, परत काळी खजूर आणली, काळी खजूर आणली. आणि काजू बदाम यांची फरमाईश खारी. तर आता मस्त यांच्यासाठी चहा बनवते, चहा खारी खातील, कारण की यांना आवडती. नरम होती, चांगली फ्रेश आली होती. आणि तेल पिशवी एक्स्ट्रा आणली, कारण ना संपणच त्याच्यामुळं. ठीक आहे इकडे, हा हिची रिबीन केसाला बांधायची. तर तुम्हाला गळ्यातलं दाखवते, जाऊ द्या. तर काय ह्या पोतीतलं आणले, लय मागाचं नाही, स्वस्तच आणले. कारण काय करणं, मला खाजवतच तेवढं. आणि मम्मी बोलती गळ्यातलं जर नसेल ना तर पाणी सुकट नाही प्यायचं. तर त्याच्यामुळं म्हटलं नको, मग आणलं. आणि माझ्या गळ्यातनं लेग मला म्हणजे छोटे फोड्या, आणि त्या फोड्या घाम आल्या की चुन करतात, असं म्हणजे भयंकर होतं पण आहे त्रास. तर चला 800 रुपये. आणि यांचं म्हणणं चिकन नाही आणलं, तर असं जाऊ द्या, चिकन हे, कारण यांना ऑफिसमधून जेवण होतं. तर मग म्हटलं चला आज साधं सुधंच बनवाया काहीतरी.
तर यांच्या वाट्याच्या चपात्या तशाच आहेत कारण ते जेवले नाही आल्यावरती. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. मामी का क्या रिएक्शन रहता है इस गाड़ी को देख के. हाँ यहाँ पे लाइट भी आ रही है. ये देखो आधा हाँ अब हाथ डायरेक्ट कर लिया यहाँ पूरे सेंसर है गाड़ी के अंदर ना. सॉरी ऑटोमेटिक गाड़ी है फुल. तो गाइस अब हम अपनी गाड़ी को लेके जा रहे हैं बाहर. भाई निकाल के देंगे कैसे निकले. कितना छोटा सा गेट है वो सगळं करायचं आपले. कैसे निकालेंगे. किती वेळ सुकून पण वैसे मैं भी उतारा हूँ यहाँ से शीशे कितने गेट से उतरेगी भाई. प्राडो को लेके प्राडो के अलग बात है भाई. प्राडो में कुछ नहीं मिलता. प्राडो तो गली पे चढ़ जाती है. तर आज होतं गॅलरीचं काम करायचं होतं. तर गॅलरीचं काम वगैरे झालं. तर ते ना कसं केलं होतं प्लॅस्टर म्हणजे असं खरबड होतं, वाळूसहित होतं. मग आज त्यांनी पूर्णपणे प्लेन केलेलं आहे. तर पूर्ण असं छान दाखवते तुम्हाला. आता अंधार झालाय, सकाळी दिसन. तर मार्केटला गेलतो. तर आज आम्ही बनवली बिर्याणी बनवली. आजचा बेत आहे बिर्याणी कारण खूप दिवस झालं म्हणजे आम्ही ईद आल्यापासून अजून एकदा पण बिर्याणी केली नव्हती. तर चला म्हटलं करूया म्हटलं बिर्याणी. प्रांजलचं कसं तिची कढी पातळ झाली, परत दुखायला लागलं तिचं. पुरी शाळेत गेलती आणि कोणत्या पुरी शेजारी बसली, तिला सर्दी होती. आणि प्रांजलचं कसं एकीला सर्दी झाली ना लगेच दुसरीला म्हणजे तिला लगेच होती. मग मी ना काय करते सांगू का, तिला मत असते ज्याला म्हणजे नाही का सर्दी वगैरे त्याच्या शेजारी बसूच नको. तर तरी बसती ती, काय करणार. आता बिर्याणी दाखवली. साधी सिंपलच केली बरं का. मला म्हणजे दम बिर्याणी अजून येत नाही, साधी केली. साधी पण अशी टेस्टी दिसते का नाही बघा कसा कलर आलाय. प्रांजलचं म्हणणं होतं मी ना दम बिर्याणी पण शिकन आहे पण मला अशीच आवडते. जशी येते तशी येते मला, जशीच आवडती. तर चला मग आज सगळं काम वगैरे केलं. मार्केटला जाऊन आलो. मार्केटला भाजी वगैरे आणली. तर हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि हा आजचा लाईव्ह आहे तो त्या दिवशीचा मार्केटचा आहे. त्या दिवशीचा ॲड केलेला तो व्हिडिओच्या ॲड होईलच. म्हणजे तो त्या दिवशीचा शॉपिंगचा म्हणजे मार्केटला गेलो होतो तो होता. आणि आज पण मार्केटला गेलो होतो खरेदी वगैरे, तो व्हिडिओ काही काढला नाही. पण त्या दिवशी ते गळ्यातलं हरवलं होतं ना, त्या दिवशीचं होता. गळ्यातलं वगैरे आणायला गेलतो. तर इथे हे गळ्यातलं मला कमेंट आली, ती ताई गळ्यातलं सापडलं का. तर हो सापडलं. म्हणजे प्रिशाने खाली फेकलं होतं. तर त्या आजी आहेत ना म्हणजे ज्यांची बिल्डिंग आहे म्हणजे कसं गाववाल्यांचं असतं ना, तर त्यांची ती बिल्डिंग आहे ते रोज झाडांना पाणी घालतात कुंड्यांना. आणि मग त्यांना सापडली. मग त्यांच्या सोनेने मला आणून दिली. कारण जे आमच्या शेजारचे आहेत ना ते म्हणजे त्या मुली माझ्याकडे येत असतात दिवसभर खेळायला. आणि ती मुलगी पण माझ्या ओळखीची आहे. तर ती बोलली आमच्या शेजारच्यांचं आहे. मग त्यांनी मला आणून दिलं. ते तरी करणार काही नकली होतं. आणि माझं नकली हे नाही. अगं का पाणी साठवतीस. लादी पुसती बघा ही पोरगी, लादी पुसती किती काम करती. तर मी कपडे धुतलेच नव्हते. तर आता कपडे वगैरे धुतले. ते कपडे धुतलेत आत्ताच. कपडे न धुण्याचं कारण की तिथं सर्व वल्ल होतं आणि ते सुकू द्यायचं होतं. आणि मग मला गॅलरी जाता येत नाही कपडे घेऊन जायला. म्हणजे नाही का म्हणजे पाऊल छापले असते. तर त्याच्यामुळे मला यांनी काय दिवसभर तिकडे जाऊ दिले नाही. ते बोलले सुकूच तर जाऊ नको कारण सिमेंटाचं कसं असतं हे होतं पाय छापतात. म्हणून माझं तसंच राहिलं. आज माझं काम सगळं तसंच होतं. भांडे वगैरे झालते, फक्त हे कपडे राहिले होते. तर कपडे धुतले आता टाकते सुकायला. तर आपला बिर्याणीचा भात पण झालेला आहे. तर चला आता जेवतो आम्ही, भूक लागली. बरं आताच नाही, इथं चाललेलं आधी पुसायचं काम. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इकडं अगं नको सगळीकडे पाणी फेकू दिसणार नाही अंधारात. पाय पडशील ना तू बोललेत. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.